नमस्कार. मराठी गृहिणी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण अगदी सोप्या पद्धतीने जीरा राईस आणि दाल तडका कसा बनवायचा ते आपण बघणार आहोत. रेसिपी पूर्ण बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग आपण आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण दाल तडका बनवणार आहोत. इथे मी अर्धी वाटी तुरीची डाळ अर्धा तास भिजत ठेवली होती, ती घेतली आहे. डाळ अगोदर भिजत ठेवल्यामुळे डाळ लवकर शिजते आपली. इथे मी 2 ग्लास पाणी घालून घेणार आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये छोटा पाव चमचा हळद घालून घ्यायची. आणि इथे मी अर्धा टोमॅटो बारीक चिरून घेतले, ते सुद्धा घालून घ्यायचं. इथे आपण तुरीची डाळ एकदम मऊसर अशी शिजवून घेतलेली आहे. कढई आपण गरम करत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपण तेल घालून घ्यायचे. त्या तेलामध्येच आपण 1 चमचा तूप घालून घेणार आहे. तुपामुळे दाल तडक्याला खूप छान चव येते. आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची. मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरे घालायचं. त्यानंतर इथे 5 ते 6 लसूण पाकळ्या आपण बारीक चिरून घेतलेला आहे, तो लसूण घालून घ्यायचा. आणि 1 इंच आलं आपण बारीक ठेचून घेतलेलं आहे, ते सुद्धा घालून घ्यायचं. आलं आपण बारीक चिरून सुद्धा घालू शकतो आणि किंवा ठेचून सुद्धा घालू शकतो. त्यानंतर इथे मी 1 कांदा बारीक चिरून घेतला आहे, तो घालून घ्यायचा आणि गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. हे बघा, कांदा आपला आता छान परतून झालेला आहे. त्याच्यामध्ये अर्धा टोमॅटो आपण बारीक चिरून घेतले, ते आपण घालणार आहे. मग अशी आपण डाळ शिजताना सुद्धा अर्धा टोमॅटो घातलं होतं आणि राहिलेलं अर्धा टोमॅटो आपण असं फोडणीमध्ये घालणार आहोत. टोमॅटो आणि कांदा आपला व्यवस्थित परतून झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये मसाले घालून घेणार आहोत. इथे मी अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर घेतली आहे, अर्धा चमचा गरम मसाला घेतला आहे, अर्धा चमचा किचन किंग मसाला आणि छोटा पाव चमचा हळद घेतली आहे. हे सगळे मसाले आता आपल्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. जी आपण काश्मीरी मिरची पावडर घातली आहे, त्या मिरची पावडरने आपल्या दाल तडक्याला कलर खूप छान येतो. अगदी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आपण घालणार आहे. आता आपण याच्यामध्ये आपण जी तुरीची डाळ शिजवून घेतली होती ती घालून घेणार आहे. त्याच्यामध्ये अंदाजानुसार मीठ घालून घ्यायचे. त्यानंतर आता आपण 5 ते 7 मिनटं डाळ शिजवून देणार आहोत. हे बघा, आपली डाळ आता खूप छान शिजलेली आहे. आपल्या भाजीला खूप असा दाटसरपणा आलेला आहे. अगदी हॉटेलमध्ये मिळते तशी दाल तडका आपली तयार झालेली आहे. आता फक्त आपल्याला त्याला तडका द्यायचा आहे. आता डाळ आपण एका भांड्यामध्ये सेपरेट काढून घेणार आहोत आणि तिला तडका देणार आहोत. तडक्यासाठी आता आपण एका पातेल्यामध्ये तेल घालून घेतले. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची. मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये आपण लाल मिरची घालणार आहोत. त्यानंतर 3 ते 4 पाकळ्या लसूण आपण बारीक चिरून घेतलेला आहे, तो घालून घ्यायचा. त्यानंतर 4 ते 5 कढीपत्त्याची पानं घालायची. त्यानंतर इथे आपण पाव चमचा काश्मीरी मिरची पावडर घालून घेणार आहे. तडका आपला आता तयारच झालेला आहे. तर आपण हा तडका आता आपण जी डाळ आपली तयार झालेली आहे त्या डाळीवर घालणार आहोत. हा तडका आता आपण डाळीवर घालून घेतला आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायची. आपल्या डाळीला खूप छान असा कलर आलेला आहे. अशा पद्धतीने दाल तडका बनवल्यास खूप छान डाळ आपली तयार होते. हॉटेलसारखीच चव लागते तिला. आता आपण जीरा राईस तयार करून घेणार आहे. तर जीरा राईससाठी इथे मी 1.5 पेला बासमती तांदूळ घेतलेत. हे तांदूळ आपल्याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि अर्धा तास भिजत ठेवायचे आहेत.
हे बघा, तांदूळ आपण आता स्वच्छ धुवून घेतलेत. त्याच्यामध्ये 1 ते 2 ग्लास पाणी घालून आपल्याला भिजत ठेवायचे आहेत अर्धा तास, म्हणजे आपला भात खूप छान होतो. हे बघा, आपण पातेल्यामध्येच आपण जिरा राईस भात बनवणार आहोत. त्यासाठी मी पातेल्यामध्ये तेल घालून घेतले आणि तेल गरम झाल्यानंतर 2 चमचे आपण त्याच्यामध्ये जिरं घालून घेणार आहे. जिरं आपल्याला खूप छान असं परतून घ्यायचं आहे, जास्त करपवायचं पण नाही आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. आपण 1.5 पेला तांदूळ घेतलं होतं, तर त्याच्या दुप्पट मी पाणी घालणार आहे. 3 पेले पाणी मी इथं घालणार आहे. त्यानंतर भाताच्या अंदाजानुसार त्यात मीठ घालून घ्यायचं. त्यानंतर आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची थोडीशी. हाय फ्लेमवर आपण या पाण्याला उकळी काढून घेणार आहोत. त्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये तांदूळ घालून घेणार आहे. गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची. जिरा राईस आणि दाल तडकाचं कॉम्बिनेशन खूपच छान असतं. आता आपण सगळे तांदूळ घालून घेतलेले आहेत, तर हलक्या हाताने आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे, नाहीतर ते तांदूळ मोडले जातात. आता आपण मीडियम टू लो फ्लेमवर भात आपण शिजवून घेणार आहे. आता आपण भातावर झाकण ठेवून बारीक गॅसवर भात शिजवून घेणार आहोत. भात आपला शिजून तयार झालेला आहे, तर आपण बघू शकता खूप मोकळा आणि सुटसुटीत असा भात आपला तयार झालेला आहे. जिरा राईस आपला भात तयार झालेला आहे, तर आपण हा राईस एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. अशा पद्धतीने जिरा राईस आणि दाल तडका तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि आपल्या मराठी गृहिणी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह. थँक्यू.